पहिली शहरातली 24/7 ही पाणी पुरवठा योजना सुरू झाली. स्विमिंग पूल आहे, तो सुद्धा आता एकदम बंदिस्त अवस्थेत दिसतोय. हा स्विमिंग पूल 2017 नंतर या 8-9 वर्षामध्ये 8-9 वेळा बंद झालाय. आम्ही लोकवर्गणीतून कुठे कमी पडतील तिथं आम्ही स्वतः मदत केलेली आहे आणि पूर्ण सगळ्या चौकामध्ये CCTV कॅमेरे लावले. आता बघितलं तर नुसते ते कॅमेरे दिसत आहेत, त्याचा कंट्रोल नाही कुठे आणि ते बंद अवस्थेमध्ये आहेत. तुमचा काय मास्टर प्लॅन असणार आहे? मी आता जेव्हा दारोदार फिरते त्यावेळेस लोक मला म्हणतात तुम्ही काही बोलू नका, तुम्ही मतच मागू नका, तुम्ही आम्हाला पाहिजेत, तुम्ही निवडून या, अशा प्रकारचे लोक हात जोडून मला सांगतात. सरकारला किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनाला त्यात हस्तक्षेप करून त्याच्यावर न्याय द्यावा लागतो. डम अँड डेफ म्हणजे मुकी आणि बहिरी होती, मुख्याने तिच्यावरती अत्याचार झाला होता. तिला ते सांगता पण येत नव्हतं. तर ती जेव्हा आमच्याकडे हा प्रश्न घेऊन आली तर ती वर्णन करून जे सांगत होती ते भयानक वाटलं. शाळेमध्ये ज्या शिक्षिका काम करतात त्यांना बोलवलं की ही मुलगी काय सांगते. त्यांनी जे सांगितलं ते अत्यंत भयानक होतं. त्या मुलीवरती त्या शाळेतल्या शिक्षिकेच्या नवऱ्याने अत्याचार केला होता. म्हणजे माझी मलाच लाज वाटते की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला स्मार्ट सिटी म्हणून आपण म्हणत आलो होता ना, तिकडच्या राहणाऱ्या महिलांना शौचालय नाही. त्या पत्राचाळीमधनं त्यांना 7-8 महिन्यामध्ये तुम्हाला दुसऱ्याकडे पुनर्वसन करून देतो म्हणून ठेवलंय आणि ते तिथंच आहेत. आज 13 वर्ष झाली. त्या लोकांच्या समस्या अशा आहेत की पावसाळ्यामध्ये गुडघाभर पाणी, आमचा ॲड्रेस तो आहे म्हणून आमच्याशी कुणी व्यवहार करत नाही, कुठल्या बँका आम्हाला कर्ज देत नाही, इतकं म्हणजे त्यांच्यावर हीनतेने बघितलं जातं. तर त्यांची ती ओळख पुसून त्यांना नव्याने ओळख करून द्यायचं हे माझं ध्येय आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. ज्या वेळेस शहरामध्ये महापालिकेतले विरोधी पक्षनेता किंवा महापालिकेत विरोधी काही गोष्टी म्हणजे ज्या गोष्टीला भ्रष्टाचार घडतो किंवा अनेक गोष्टी घडतात त्यावेळेस विरोध करून त्या गोष्टी योग्य कशा झाल्या पाहिजेत आणि एकूणच प्रशासनावर वचक, सत्ताधाऱ्यांच्यावर वचक निर्माण करणारी एक वेगळ्या जागीन कायम तिचं नाव, त्या व्यक्तीचं नाव चर्चेत असतं आणि त्या अशा व्यक्तीशी मी आज बोलणार आहे. साहजिकच तुमच्या लक्षात आलं असेल, मी आलो आहे सुलभाताई उबाळे यांच्याकडं. सुलभाताईंच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर शिवसेनेची वाघीण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज त्यांच्याशी आपण राजकीय दृष्टीनेच गप्पा मारतोय आणि ह्या गप्पा मारण्याचा उद्देश आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेची येणाऱ्या काळात होत असलेली निवडणूक. आता निवडणुकीसंदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. 1997 पासून त्या महापालिकेत प्रतिनिधित्व करतात. त्या रिलेटेड सगळं त्याच्याशी जाणून घेऊ. ताई नमस्कार. नमस्कार. ताई, तुमच्या प्रभागात आज आलोय आणि हा ज्यावेळेस आम्ही प्रभाग बघतो त्यावेळेस खूप छान, मस्त असं खूप छान वाटतं. एका बाजूला थोडासा स्लमसुद्धा काही भाग आहे. पण हा सगळं हे ज्यावेळेस पाहतोय त्यावेळेस तुमचं काम आम्हाला दिसतंय, पण काही ठिकाणी आता मला अनेक समस्यासुद्धा दिसत आहेत. तर आत्ता तुमच्याकडे या निवडणुकीमध्ये चॅलेंज काय आहेत? पहिल्यांदा जेव्हा 1997 साली निवडून आले होते त्यावेळेमध्ये यमुनानगरमध्ये कुठलीही सुविधा नव्हती आणि काम करण्याला खूप स्कोप होता. मी पण पहिल्यांदा निवडून आल्यामुळे नागरिकांशी चर्चा करून त्यांना जे काही गोष्टी पाहिजेल आहेत त्या गोष्टी देण्याचा मी प्रयत्न केला. मग ते करत असताना स्केटिंग रिंग तुम्ही बघितली, ही शहरातली पहिली स्केटिंग रिंग होती. ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली. त्याच्यानंतर काही विकास थांबला नाही. मग 2 व्यायामशाळा झाल्या असतील, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल झालं असेल, त्याचप्रमाणे रमाबाई ठाकरे वाचनालय झाले असेल, मीनाताई ठाकरे जलतरण तलाव झाला असेल, छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल झाला असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज बॅडमिंटन हॉल झाला असेल, नाना नानी पार्क असेल. ह्या सगळ्या सुविधा, सावित्रीबाई फुले एक महिला बाल कल्याण केंद्र मी केलं होतं, जेणेकरून त्या केंद्रामध्ये इकडच्या स्थानिक नागरिकांना त्यांचे काही छोटे कार्यक्रम असतात, मग बारसा असेल, छोटंसं वाढदिवस असेल किंवा काही समाजाच्या मीटिंग असतील, ते घेण्यात यावे अशासाठी मी सावित्रीबाई फुले हॉलही केला होता. आज तो हॉल बंद आहे. स्विमिंग पूलसुद्धा बंद आहे. आज पुन्हा एकदा वॉर्डमध्ये पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न जे आम्ही केले होते, जे विकास कामं केली होती, आज ती कुठंतरी लोप पावलेली आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जर पूर्वीचा विचार केला तर पहिला असा यमुनानगर हा प्रभाग होता की 24 तास पाणी या प्रभागात येत होतं. मग आता असं काही घडलं की आता पाण्याचे प्रॉब्लेम सुरू झालेत? आपला हा वॉर्ड याच्यामध्ये ह्या प्राधिकरणाकडनं डेव्हलप केलेला हा सेक्टर आहे.
त्यामध्ये काही स्कीम आहेत, त्या स्कीम नंबर 6 असेल, स्कीम नंबर 12 असेल, त्या ठिकाणी प्राधिकरणाकडनं टाक्या बांधल्या नाही गेल्या आणि टाक्या बांधल्या नाही गेल्या आणि भाग चढावरचा असल्यामुळे तिकडे पाणीच वरती जात नव्हतं. ओके. मग घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात, कुठे फक्त महिला असतात, त्यांना खालून पाणी वरती न्यायला लागायचं. मग तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा साहेब यांना मी विनंती केली, की "साहेब, आपण माझ्या वॉर्डमध्ये या, पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे." अमोल गायत्री अपार्टमेंट असेल. तर त्यांनी ते सर्व्हे केल्यानंतर त्यांना जाणवलं, की खऱ्या अर्थाने या वॉर्डमध्ये समस्या आहे. आणि सोसायट्या नव्हत्या, रजिस्टर्ड काही गृहनिर्माण सोसायट्या नव्हत्या इथे, प्राधिकरणानेच केल्या नव्हत्या. त्यामुळे आम्हाला त्यांनी होकार दिला आणि पूर्ण वॉर्डाचा सर्व्हे करून या ठिकाणी पहिली शहरातली 24/7 ही पाणी पुरवठा योजना सुरू झाली आणि ती नंतर 2017ला बंद झाली. ही योजना एवढी महत्त्वाकांक्षी योजना होती, शहरातला एवढा ड्रीम प्रोजेक्ट होता तो, असं पण म्हणू. मग ही बंद झाली. मग याच्यावर तुम्हाला सत्ताधाऱ्यांनी 17 ते आत्तापर्यंत काही काम नाही केलं? दुर्दैवानं 17ला मी पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून नाही आले. ते आल्यानंतर नवीन जी मंडळी असतात ती कामं करत असतात. ते काम करत असताना ते काम करतात. त्यांना काम करून द्यावं, त्यांना आपण फ्री हँड द्यावा. म्हणून मी काही त्यांच्या कामामध्ये कुठेही लक्ष घातलं नाही. लक्ष घातलं नाही, व्यत्यय आणला नाही. परंतु नागरिक मला येऊन भेटत असतात, भेटतात. त्यांनी सांगितले, की "ताई, पाणी नाही येत." मग त्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्त होते, हार्डीकर साहेब होते त्यावेळेस. त्यांना सांगितलं, की "साहेब, पाण्याचा प्रश्न आहे." तर त्यांनी सांगितलं, की बामास्केटवरनं पाणी येते. हे इकडून येते, तिकडून येते. पण येत. तर होईल आणि दिवसाआड पाणी पुरवठा बंद करा. निदान 24 तास नाही, तरी किमान रोज 2 तास तरी पाणी तुम्ही द्या, अशी आमची मागणी होती. खूप जणांनी सांगितलं, पण त्यांनी काही कोणाचं ऐकलं नाही. पाण्याचा जसा प्रश्न आहे तसाच तुमच्या प्रभागात अनेक ठिकाणी तुम्ही गार्डन तयार केलेली होती. जसं की मगाशी तुम्ही थोडक्यात सांगितलं, की अगदी स्विमिंग पूल आहे. तो सुद्धा आता एकदम बंदिस्त अवस्थेत दिसतोय. तिथे क्रीडांगण आहे किंवा एकूणच गार्डन वगैरे सगळ्या ठिकाणची परिस्थिती दुरावस्थेत झालेली आहे. या महापालिकेला किंवा सत्ताधाऱ्यांना जाब विचारला का नाही? किंवा तुमचं भविष्याचे काही असेल? हा स्विमिंग पूल 2017 नंतर या 8-9 वर्षामध्ये 8-9 वेळा बंद झालाय. म्हणजे चालू करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पुन्हा काही ना काहीतरी कारणं काढून त्याच्या फरशा तुटल्या. त्यांनी नंतरचं जे काम झालं ते निकृष्ट दर्जाचं मेंटेनन्सचं काम नीट झालं नाही. त्यामुळे हा स्विमिंग पूल बंद राहिला. आणि आता शेवटी जे स्थानिक काम करतात त्यांच्या पण जबाबदाऱ्या आहेत. त्यांनी पण याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा आयुक्तांना कळवलं, की समजा आता उन्हाळ्यात जेव्हा शाळांना सुट्ट्या असतात त्यावेळेस हे स्विमिंग पूल उघडे पाहिजेत. एवढे पाहिजे. परंतु पाण्याची कमतरता आहे म्हणून स्विमिंग पूल बंद केले. असं कारण सांगितलं गेलं. असंच कारण सांगितलं गेलं. सीसीटीव्ही संदर्भात सुद्धा असंच म्हणतं, की सीसीटीव्ही लावली होती, पण आता बंद दिसतायत. अनेक ठिकाणी विचारलं असतं, सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत किंवा काही ठिकाणी दिसत नाहीत. पण सीसीटीव्हीचा सुद्धा तुमचा ही होता, की सीसीटीव्ही पूर्ण क्षमतेने बसवणार सुरक्षिततेसंदर्भातला. मला वाटतं पाठीमागे सुद्धा मी त्याच्यावर मुद्दा बघितला होता, की तुमचा होता निवडणुकीच्या काळातला. तर आता ती सीसीटीव्हीची अवस्था काय आहे? शहाजी उमाप साहेब. पावसाळ्यात. तर त्यावेळेस चेन स्क्रॅचिंग वगैरे प्रमाण म्हणजे आताही आहे ते. ते खूप प्रमाणामध्ये वाढलं होतं. तर आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्णय केला काही ठिकाणी आम्ही लोकवर्गणीतून कुठे कमी पडतील तिथं आम्ही स्वतः मदत केलेली आहे आणि पूर्ण सगळ्या चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. नुसतेच लावले नाहीत, तर स्थानिक पोलीस चौकीला आम्ही त्याचं मॉनिटर ठेवलं. तिकडे त्यांना इनपुट्स दिले, की जेणेकरून तुम्ही कोण म्हणजे मुलं टुकारगिरी करतायत, कोण जास्त स्पीडने वाहनं चालवतायत, कुठे काय प्रकार घडतायत, ओके. ह्याचं त्यांच्याकडे कंट्रोल राहावा. अशा प्रकारची आम्ही व्यवस्था करून दिली गेली होती. हे रेकॉर्डवरती आहे, म्हणजे आम्ही काही कोणाचं सांगत नाही. पण या सगळ्या सुविधा म्हणजे आम्ही एकेकाच्या बंगल्यामध्ये DVR ठेवलं होतं. त्याच्यावर तुम्हाला कुणाला कुठं काय झालं, तिथं जाऊन आपण चेक करू शकत चेक असतो. करू शकतो. हां. हां, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या प्रमाणात चोऱ्या कमी झाल्या. बाकीच्या गोष्टी कमी झाल्या. काही लोकं करताना सापडली पण आणि पुन्हा आता बघितलं तर नुसते ते कॅमेरे दिसतायत. त्याचा कंट्रोल नाही कुठे आणि ते बंद अवस्थेमध्ये आहेत. नाही, आता तुम्हाला ज्यावेळेस हे सगळे प्रश्न भेडसावतात, की बाबा एवढ्या वर्ष काम केलेलं चांगलं काम आणि ह्या 8 वर्षामध्ये जी काही दुरावस्था झाली, ती या गोष्टीवर तुमच्या आता डोक्यात काहीतरी प्लॅन असेल ना, की आता हे मला कसं बदलायचं आहे? लोकांना सामोरे जाताना काही प्रश्नही समोर येणार आहेत. म्हणजे त्यांचे काही जे प्रश्न असतील ते व्यक्तिगत विचारतील, पण सामाजिक सुद्धा गोष्टी या सगळ्या तुम्हाला पुढे येणार आहेत. तर यासाठी तुम्ही काय तुमचा काय मास्टर प्लॅन असणार आहे? नाही तर मला म्हणजे जाणवते मी आता गेले 7-8-9 वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये आहे. माझ्याकडे शिवसेनेचं उपनेतेपद आहे. शिवसेनेचं पदं मोठी असल्यामुळे मी संपूर्ण शहरात, जिल्ह्यात
वेळप्रसंगी म्हणजे महाराष्ट्रात आपण जिथे पक्षाचे कार्यक्रम आहे तिथे आम्ही जातो. परंतु वॉर्डमध्ये जेव्हा आता मी महानगरपालिकेच्या माध्यमातून फिरतीये, प्रचाराच्या माध्यमातून असेल किंवा लोकांच्या समस्यांच्या किरकोळ कहाणी यायच्या, लोकं सांगायची. परंतु मी आता जेव्हा दारोदार फिरतीये त्यावेळेस लोकं मला म्हणतात, "तुम्ही काहीही बोलू नका, तुम्ही मतच मागू नका. तुम्ही आम्हाला पाहिजेत, तुम्ही निवडून या." अशा प्रकारचे लोकं हात जोडून मला सांगतायत. म्हणजे मलाच कळत नाहीये, की लोकं मतदानाची वाट बघतायत. एवढे आज वर्ष खूप होऊन गेले, उलटले गेले. त्यांचं म्हणणं आहे, की आपलं यमुनानगर काय होतं आणि काय झालंय. झालंय. आज गतवैभव यमुनानगरचं आम्हाला परत करा, अशी लोकांची मागणी. तुमच्या पक्षाच्या मध्ये सांगितलं की तुम्ही जिल्ह्याचे महाराष्ट्राचे पदाधिकारी आहात. पण एक विधानसभेच्या थोडक्यात हुकलेला एक पराभव, तो पराभव जरी असला तरी परंतु ह्या शहराचं नेतृत्व एका विशिष्ट अंगाने तुमच्याकडे आहे. आज ही प्रभागाची निवडणूक आहे. महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही आता सेनेचे उपनेते आहात. जिल्हा इथं मुख्यच तुम्ही संघटिका आहात, जिल्हाध्यक्ष आहात, जिल्हा प्रमुख वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत. तर हे सगळं करत असताना बाहेर ज्यावेळेस आपण काम करतो आणि आपल्या प्रभागातली ही सगळी अशी गोष्ट असल्यावर दुःख वेदना होत असतीलच. तर ते काय आहे? नाही, निश्चितपणे संघटनेचं काम करत असताना आपण पक्षाला डोळ्यासमोर ठेवून ती कामं करत असतो आणि संघटना वाढीसाठी आपण काम करत असतो. तुम्हाला माहिती आहे यापूर्वी मी म्हणजे गेले 97 पासून म्हणजे जवळ-जवळ आता तुम्ही बघितलं की 28-29 वर्ष झालेली आहेत. ते काम करत असताना अनेक प्रकारच्या गुन्हे आमच्यावर दाखल झालेत. आज म्हणजे लोकं म्हणतील की 9, 10, 11 गुन्हे आहेत. पण ते कशाचे आहेत? नागरी समस्यांच्या समोर रास्ता रोको केले, महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांना घेराव घातलाय, महिलांवरच्या अत्याचाराच्या संदर्भात माझं काम दाबिनी ब्रिगेड असेल, काउन्सिलिंग सेंटर असेल, त्या माध्यमातून आहेत. त्या ठिकाणी काही आमच्यावरती गुन्हे दाखल झाले. तर ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. परंतु महानगरपालिका, निवडणूक आणि वॉर्ड हा विषय वेगळा आहे. या ठिकाणी असं नाही की आपण कुठल्या पक्षाचे आहोत किंवा काय आहोत म्हणून मतदान होत नाही. महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना त्यांचं काम करणारा माणूस पाहिजे, असं त्यांचं मत आहे. की मगाशी मी सुरुवात करताना सांगितलं होतं की शिवसेनेची वाघीण रणरागिणी तुम्हाला म्हटलं जातं. अनेक ठिकाणी काही अशा महिलांच्यावरच्या अत्याचाराच्या किंवा अशा काही घटना घडल्या तर तुम्ही नुसतं त्या घटनेकडे असं पाहत नाही तर त्याच्यावर डायरेक्ट थेट कृती करता. तर असा एखादा किस्सा तुम्हाला महिलांच्याबद्दल काही सांगता येईल का की आता अलीकडच्या या 8-9 वर्षातल्या आत्ताच्या काळात की अशी काही एखादी घटना घडली आणि तिथं तुम्ही खूप असा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये सरकारला किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनाला त्यात हस्तक्षेप करून त्याच्यावर न्याय द्यावा लागतो? भरपूर आहेत. पण एखादा तसं मी एक सांगू इच्छिते. एक मुलगी होती जी डम अँड डेफ म्हणजे मुकी आणि बहिरी होती. तिच्यावरती अत्याचार झाला होता. तिला ते सांगता पण येत नव्हतं. तर ती जेव्हा आमच्याकडे हा प्रश्न घेऊन आली, तर ती वर्णन करून जे सांगत होती ते भयानक वाटलं. म्हणून आम्ही ज्या डम अँड डेफ शाळेमध्ये ज्या शिक्षिका काम करतात, त्यांना बोलवलं, की ही मुलगी काय सांगतेय? त्यांनी जे सांगितलं ते अत्यंत भयानक होतं. त्या मुलीवरती त्या शाळेतल्या शिक्षिकेच्या नवऱ्याने अत्याचार केला होता. म्हणजे ती त्यांच्या घरी क्लासला ट्युशनला जायची. आणि नंतर त्यांनी ते सांगितल्यानंतर म्हणजे खूप पुढचं फरच खूप वाईट विषय होते त्याच्यामध्ये. आणि मग आम्हाला ते कळल्यानंतर तिला आम्ही विचारलं, की आम्ही तिला सांगितलं, की हिला विचार तुझ्या भाषेत, की तुला माहिती आहे का तो कुठं राहतो? अ, तो काय कुठं कामाला आहे किंवा काय? तर ती मुलगी हो म्हणाली. तिला आम्ही आमच्या गाडीमध्ये घेतलं. त्या शिक्षिकेला पण बरोबर घेतलं. ती जे सांगते त्या दिशेने आमची गाडी घेतली. त्या माणसाच्या घरी गेलो. तो तिथं सापडला नाही. त्याच्यानंतर तो जिथं कामाला आहे तिथे गेलो. नेमकी कंपनी सुटायची वेळ होती. माझ्याबरोबर महिला होत्या. नंतर जसा तो दिसला तशी ती जोरात ओरडली. तो आहे म्हणून. त्याला आम्ही धरला, बोलवलं, की बाबा तू ये. तो नाही, नाही म्हणून पळून जायला लागला. आम्ही पोलिसांना आधीच सूचना दिली होती. पोलिसांनी सांगितलं, की ठीक आहे, आम्ही त्याला बघतो. पण आम्ही पोलिसांची वाट बघितली नाही. कारण जर त्याला कळलं असतं तर तो पळून गेला असता. मग त्याला आम्ही धरून महिलांनी चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. नुसतं ताब्यात दिलं नाही, तर नंतर कोर्ट केस लढून आम्ही त्याला जी शिक्षा आहे बलात्काराच्या गुन्ह्याची ती शिक्षा त्याला घडवली आणि तो तेवढ्या वर्ष जेलमध्ये राहिला. पण तुम्ही तुमच्या शिवसेनेच्या स्टाईलनं त्याला चोपही दिला. दिला. मला हा मुद्दा आवर्जून
पिंपरी चिंचवडकरांच्या नजरेत आणायचा होता, की आजच्या पिंपरी चिंचवडची परिस्थिती पाहिली तर आत्ताचे जे सगळे नेतृत्व, सर्वपक्षीय नेतृत्व चालू आहेत, त्यांच्यामधल्या महिला असतील किंवा एकूण सगळेच असतील, त्याच्यामध्ये हा अभाव आहे अशा व्यक्तीचा, की अशी काही घटना घडली तर हिरिरीनंच जाऊन त्या महिलेला, त्या मुलीला, त्या समाजाला न्याय मिळेल अशी खात्री आहे. हा प्रश्न विचारण्यामागचं एकच कारण होतं किंवा हे लोकांसमोर आणण्याचं कारण असं होतं, की 2017 ते आत्ता 2025 पर्यंत म्हणजे 2026 पर्यंत 26 सुरू झालेलं आहे. तर आत्तापर्यंत अशी महिला महापालिकेत नसणं हे सुद्धा महापालिकेच्या महापालिका क्षेत्रातल्या असलेल्या महिलांच्या दृष्टीनं असुरक्षिततेचं होतं, असं माझ्यासारख्याला वाटतं. हा त्यातला खरा पॉईंट आहे. अशा पद्धतीचं सामाजिक दृष्टिकोन आणि सामाजिक भावना ठेवणारी व्यक्ती, संवेदनशीलता जपणारी व्यक्ती महापालिकेत असायला पाहिजे, हा आमचा असा प्रामाणिक मुद्दा आहे. त्या अनुषंगाने मी ॲक्च्युली तुम्हाला हा प्रश्न विचारला. विकास कामं होत राहतील, विकास कामं होतात. त्याबरोबर समाजाला खरंच काही जे लागतं ते देण्याची धमक किंवा ती करण्याची धमकसुद्धा लोकप्रतिनिधीमध्ये असली पाहिजे, ही खरी त्यातली भावना आहे. म्हणून हा विषय होता. विकास कामं करत असताना तुम्हाला अनेक अडचणी आल्या असतील. आत्ताच्या 8 वर्षामधले जे काही अनेक कामं व्हायला पाहिजे होती ती होत नाहीत आणि मी तुम्हाला आत्ता विचारल्याप्रमाणे तर आता तुमच्या प्रभागातला एका बाजूला पूर्णपणे असा चकाचक प्रभाग दिसतोय. म्हणजे ज्याला आपण यमुनानगर किंवा हा सगळा तुमचा सेक्टर दिसतात वगैरे. पण त्याच वेळेस 22 नंबर आहे तुमचा सेक्टर नंबर 22. तिथे खूप मोठे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये साहजिकच थोडासा झोपडपट्टीबहुल एरिया असेल तर गुन्हेगारीचं प्रमाण असतं, आरोग्याच्या समस्या असतात, शिक्षणापासून सगळ्या गोष्टी असतात. यासाठी तुम्ही काही वेगळा प्लॅन करताय का? हो, माझा आता प्रभाग क्रमांक 13 आहे. त्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये जवळ-जवळ 55% भाग हा सेक्टर 22चा आहे आणि जवळ-जवळ आता मी तुम्हाला सांगते त्याच्यामधलं निगडी गावठाण, लक्ष्मीनगर, साईनाथ नगर हा जो आहे तो गावठाण वजा भाग आहे अच्छा. आणि सेक्टर 21 जो आहे तो असेल 35% फक्त. तर अशा परिस्थितीमध्ये सेक्टर 21चा पूर्णतः विकास जो झाला. त्याच्यानंतर सेक्टर 22 जे आहे ते सुद्धा प्राधिकरणाने बसवलेलं आहे. जे प्राधिकरणाच्या जागा आहेत, जागा प्राधिकरण. महानगरपालिकेने पुनर्वसन केलेला विषय आहे. तर तिथे त्याच्यातल्या थोड्याशा भागाचं म्हणजे 2012ला मी जेव्हा संख्या दोघांचा प्रभाग, 2 व्यक्ती. 2 व्यक्तींचा प्रभाग होता त्यावेळेस मला थोडासा तो भाग सेक्टर 22चा राजनगर वगैरे तो भाग जोडला गेला होता. तर त्यावेळेस आम्ही निवडून आल्यानंतर यमुनानगर आणि तो राजनगर हा भाग हा एकत्रितपणे आम्ही विकास करायला सुरू केला. मग तिथे थोडे समाज मंदिर असतील, रस्ते असतील, तिथं सुद्धा पाण्याची समस्या खूप मोठ्या लोक खड्ड्यातनं पाणी भरायचे. म्हणजे खड्ड्याच्या खाली हे पाणीभोवती आणि तिथं त्याच्यानंतर आम्ही तिथलं पाण्याचा स्तर वाढवला. पाणी नळवरती ते दाखवली. ते केले. शिवाय तिथल्या नागरिकांना लाईटचे मीटर नव्हते. आकडे टाकून लाईट असायची. खूप जणांचं शॉर्ट सर्किट व्हायचं, नुकसान व्हायचं. तर तिथे त्यांना त्यांचं प्रबोधन करून प्रत्येकाला लाईट मीटर घेऊन दिलं. सगळ्यांनी घेतले. म्हणजे तशा प्रकारचं डेव्हलपमेंट केलं. पण पलीकडचा जो भाग आहे, आता नव्याने म्हणजे तो 2017ला पण मी तिथे निवडणूक लढले. पण त्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली नाही. बरं. थोड्याशा भागाची प्रतिनिधी नव्हते करत तिथे. नव्हते. माझा हाच वॉर्ड होता यमुनानगर आणि तो जेव्हा 3 वेळा निवडून आले तरी मग 4चा 17 पासून झाल्यापासून तुम्हाला संधी नव्हती तिथे. नव्हती. 17ला बी तिथे थोड्याशा मताने पराभव झाला. त्यामुळे तुम्हाला ते काम करायची संधी मिळाली. नाही. पण आता जेव्हा तिथे फिरते मी, तिकडच्या समस्या बघितल्यानंतर म्हणजे मलाच लाज वाटते, की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला स्मार्ट सिटी म्हणून आपण म्हणत आलो ना, तिकडच्या राहणाऱ्या महिलांना शौचालय नाही. काय बोलताय? हो. म्हणजे शौचालय तिकडे नाहीयेत. नाही. तिथं जो एक भाग आहे, जिथं त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण त्यांना ठेवलं आणि तिथं रेड झोन हा जो मुद्दा पडला, त्या इमारती तशाच बांधून पडलेल्या आहेत आणि त्या लोकांना आपण पत्राचाळी करून दिलेल्या आहेत तिथे. त्या पत्राचाळीमधनं त्यांना 7-8 महिन्यामध्ये तुम्हाला दुसऱ्याकडे पुनर्वसन करून देतो म्हणून ठेवलंय आणि ते तिथंच आहेत आज 13 वर्ष झाली. त्या लोकांच्या समस्या अशा आहेत, की पावसाळ्यामध्ये गुडघाभर पाणी. त्यांनी पत्रे आणि जे दिलेत त्यांना म्हणजे चौकटी वगैरे घालून त्याला घुस लागली, सगळ्या कुजल्यात. तिथे आजूबाजूला सगळं भंगार परिसर आहे तिकडे म्हणजे तिथं चोऱ्या होतात. रात्रीची कुणीतरी येऊन दारं वाजवतं. त्यांच्या मुली-बाळी सुरक्षित नाहीत. त्यांच्या रिक्षाचे टायर चोरीला जाते. रिक्षा ड्रायव्हर असतील
त्यांना आज तिथे शौचालय नाही. समोरच्या ओपन स्पेसमध्ये शौचालय ठेवून दिलीत महानगरपालिकेने. त्याच्यावर पाण्याच्या टाक्या नाहीत. त्याच्या दाराला कडी कोयंडे नाहीत. जे आत महिला बसली तर तिला दरवाजा धरून बसायला पाहिजे. स्वच्छता नाही. स्वच्छता नाही आणि पुण्यात असुरक्षितता नाही. असुरक्षित आहे. तर त्यांनी आम्हाला जेव्हा आम्ही गेलो ते म्हणे, "ताई, पहिलं आम्हाला इथं CCTV कॅमेरे लावून द्या." पहिल्यांदा ते नगरसेवक कुणी निवडणुकीला आमच्याकडे येऊच नका. प्रचंड प्रमाणात त्यांनी विरोध केला. आम्हाला लोकं येतात, आमची मतं घेतात, निघून जातात, पुन्हा येत नाही. त्यावेळेस त्यांना मी समजून सांगितलं, "मी तुमची प्रतिनिधी म्हणून इथं नव्हते. मी कधीच तुमच्याकडं इथं आले नाहीये. आज तुम्ही विश्वास दाखवा. मी तुमची नक्की म्हणजे मला चॅलेंज आहे त्या गोष्टीचं. मी घेतलंय, ॲक्सेप्ट केलंय, की जेव्हा नगरसेवक म्हणून येईल, सगळ्यात पहिल्यांदा मला तो जो भाग आहे, सेक्टर जे 22. अत्यंत वंचित, तो सेक्टर 22 पूर्ण आहे. पण तो जो भाग पत्र्याचाळीचा, त्या लोकांना मला न्याय द्यायचा आहे कुठल्याही परिस्थितीत. त्याच्याशिवाय मला स्वतःला नगरसेवक म्हणून घेण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं." अजून तिथल्या काही समस्या आहेत त्याच्यावरती? अजून आता बघा सेक्टर 22 जो भाग आहे, तो आपले जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही वसाहत आहे. वसती कमानीपासून पण हां. बाहेरचं. जी महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी राहत होते. त्याला वसवून झाली 35-40 वर्ष जास्त झाले. तर त्याची अवस्था आज अत्यंत बिकट आहे. तिथंही SRAचा घाट आहे. बरं. आणि जी कर्मचाऱ्यांची जी वसाहत आहे, त्या ठिकाणी चढायला वरती पायऱ्या पण नाहीत. जिने आहेत, पायऱ्या नाहीत. फक्त लोखंडी साखळ्या राहिल्यात. लोकं हातात जीव मुठीत घेऊन लहान मुलं, गरोदर बायका तसं जातात वर. कसं जातात? पाण्याची समस्या आहे, स्वच्छता नाही, वसाहतीचा लिफ्ट घाट नाहीये. हां. पायऱ्यांची अशी अवस्था लिफ्टची काय? ड्रेनेजचं लिफ्टचा विषयच नाही. लिफ्टच नाहीये. लाईटच नाहीत जास्त म्हणजे जातात येतात. आणि नंतर खाली आल्यानंतर 15 बिल्डिंग म्हणून एक भाग आहे. हां, 15 बिल्डिंग आहे. त्या ठिकाणी म्हणजे मी आता रिसेंटली प्रचाराच्या वेळेस गेले होते. तुम्हाला मला एक किस्सा सांगायचा आहे. तिथली एक बिल्डिंग आहे 3 नंबरची. तर त्यांच्याकडं गेले 7-8 वर्षापासून आठवड्यातनं म्हणजे आठवड्यातले 7 दिवस असतात. त्याच्यातनं 4 दिवस लाईट जायची. बरं. सण, सूद, परीक्षा अशा वेळेस. तर त्यांनी बऱ्याच वेळा तक्रारी केल्या, सगळ्यांना सांगितलं. पण तो विषय सॉर्ट होत नव्हता. त्यांना सांगितलं गेलं, ₹3,00,000 खर्च आहे. तुम्ही कॉन्ट्रिब्युशन करा. आम्ही MSEBकडनं काम करून घेतो. बरं. त्या लोकांनी ₹1,000 काढून ₹80,000 गोळा केले. आणि तरी पण 3,00,000 पाहिजे म्हणून ते कमी. मी सहज प्रचाराच्या दौऱ्याच्या दरम्यान तिथं जे अजून निवडणूक जाहीर झाली नव्हती, आपलं बघावं काय-काय आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की "ताई, असा-असा विषय आहे आणि आम्हाला असा-असा त्रास आहे." मी त्वरित MSEBच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, बोलवलं, घटनास्थळी बोलवलं. त्यांना दाखवलं, की गरीब लोक आहेत. ह्यांच्याकडनं पैसे कसले मागताय? अंडरग्राऊंड केबल तुमचं काम आहे. तुमचं काम आहे. त्यांनी त्वरित 2-3 दिवसामध्ये तिकडे ती अंडरग्राऊंड केबल टाकली आणि त्यांना लाईट जोडून दिली. त्या लोकांचा ₹1 खर्च आहे. त्यांना एवढा आनंद झाला. ते म्हणाले त्याचे सगळे म्हणजे त्यांनी गोळा केलेले पैसे त्यांच्याकडेच त्याच्याकडेच राहिले. त्यांच्याकडेच राहिले. आणि त्यांनी येऊन नंतर त्या तिथल्या मंडळाने, तरुण मुलांनी त्यांना हे एवढं भावलं आणि मलाही नव्हतं वाटलं एवढं लवकर काम होईल अर्थात. पण असं काम करतो त्यावेळेस काय वाटतं? असं वाटतं, की हे मी करू शकले, तर बाकीच्यांनी का नाही केलं? का नाही? आणि मी एवढं हे तर किरकोळ दृष्टीने केलं, हे गव्हर्नमेंटकडनं करून घेतलं. तर आपण या सेक्टर 22चा पूर्ण विकास हा चांगल्या पद्धतीने करू शकतो. आत्मविश्वास माझ्यामध्ये आला. हा आता 15 बिल्डिंगचा विषय होता. 15 नंबरचा. त्याच्यामध्ये 15 बिल्डिंगचा एक आमच्याकडे समीपला एक 6 नंबर बिल्डिंगचा एक ब्लॉक आहे. एक 15 नंबर बिल्डिंगचा एक ब्लॉक आहे. एक 10 नंबर बिल्डिंगचा एक ब्लॉक आहे. ओके. एक राहुल नगर हे डबल म्हणजे आहे तसाच ब्लॉक आहे. पत्रा चाळ आहेत. 4 बिल्डिंगचा एक ब्लॉक आहे. आणि नंतर बैठे घर आहेत सगळे 1563 बैठे घर आहेत. आता बिल्डिंगवाल्यांचा प्रॉब्लेम तर त्यांचे काही प्रॉब्लेम असतील ना? आहेत ना. बिल्डिंगवाल्यांचा प्रॉब्लेम असा आहे की डक असतो खाली. हो. 80 लोक राहतात एका बिल्डिंगमध्ये. त्या डकमध्ये वरतून लोक काहीतरी खिडकीतनं टाकतात वगैरे. घाण टाक. खालच्या लोकांना तिथं राहू शकत नाही अशा प्रकारची घाण होते. तो डक स्वच्छ नाही म्हणजे तिथे त्या गोष्टी करायला पाहिजे त्या होत नाही. कचऱ्याच्या गाड्या आतमध्ये जात नाहीत. लोक तिथंच कचरा टाकतात, तिथंच करतात. तेव्हा तो उचलला जात नाही. नाही. अनेक समाज तिथं राहतात. म्हणजे देशामध्ये जेवढे समाज आहेत मी म्हणेल तेवढे आमच्या सेक्टर 22 सर्व मध्ये जाती आहेत. धर्माचे लोक येस. तिथं. तर त्यांना त्यांच्या मुलांचे काही लग्न करायचे असतील असं खूप गरीब लोक आहेत, हातावरची पोटं असणारी लोक आहेत, धुणं भांडी करणाऱ्या बायका आहेत, मोलमजुरी करणारे लोक आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी असं पाहिजे की ते तिथं त्यांचे कार्यक्रम कमी दरामध्ये किंवा फुकट मी म्हटलं तरी काही वाव एखाद्या सांस्कृतिक हॉल. करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1563 असे गाळे तिथं दिले होते महानगरपालिकेने. लोकांना
संपूर्ण शहरातनं लोक जी बाधित झाली, रोड वाइंडिंगमध्ये असेल किंवा ज्या झोपडपट्ट्या त्या साईडच्या उठवल्या गेल्या, त्यांचं पुनर्वसन इथं झालं. त्यांना गाळे बांधून दिले गेले. नंतर लोकांची फॅमिली वाढली. जेव्हा ते आले त्यावेळेस ते नवरा बायको असतील, लहान मुलं असतील. आज त्यांची मुलं मोठी होऊन त्यांना मुलं झाली. अच्छा. त्यांना ते घर पुरेना म्हणून त्यांनी स्वतःच्या घरावरती अजून एक मजला चढवला आणि त्यांचं मुलांचं वास्तव्य तिथं केलं. आज लोकांनी कष्ट करून ते घरं त्यांची बांधली आहेत आणि SRAचा प्रोजेक्ट तिथं आणला गेलाय 1563 गाळ्यांवरती आणि त्या SRAच्या माध्यमातून ते सगळे गाळे जमीनदोस्त होणार आहेत आणि त्यांना त्या छोट्याशा खुराड्यामध्ये शिफ्ट करणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे- नागरिकांचा विरोध असताना सुद्धा असा SRA प्रचंड विरोध आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की नागरिकांनी आम्हाला NOC दिलेले आहेत. पण नागरिकांशी मी जेव्हा बोलले, व तुम्हीच NOC दिल्यात, आता कसं काय होणार? ते म्हणाले, आम्हाला ताई फसवून NOC घेतल्या. आमच्याकडे लोक आले, त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात जी मुलं आहेत त्यांना आम्ही दुसरं घर देणार आहोत. तुम्हाला नाही पण मुलांना देणार आहे. हा, तुम्ही इथंच राहाल, फक्त मुलांना वेगळे घर पाहिजे देणार आहे. आणि ते वडिलांच्या नावावरती घर आहे, त्यामुळं पत्ता तिथलाच येणार, सही करताना वडीलच करणार आणि आम्हाला आमचीच घरं पाडून, म्हणजे ही आमची फसवणूक आहे. ते कोर्टात पण गेलेत, ते कोर्टात गेलेत भांडण्यासाठी. बरं. पण आज त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. कधीही ते म्हणले आम्हाला बुलडोजर लागू शकतात. आम्ही त्यांना आश्वस्त केलेले. माननीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षाचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब हे या विभागाचे मेन आहेत. आम्ही त्यांच्याकडे या गोष्टी सांगणार आणि तुमच्या घराला आम्ही धक्का लावून देणार नाही, हे आम्ही आश्वासन. हे निवडणुकीसाठी नाहीये, हा तुमच्यावर अन्याय. जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की आमच्या घरानं तुम्ही तोपर्यंत तुमच्या घराला कुणी हात लावणार नाही, कुणालाही जबरदस्ती केली जाणार नाही. अशा प्रकारचं जे पत्रचाळीत राहतात ना त्यांचं करा ना पुनर्वसन. जे पत्रचाळीत राहतात ते पुनर्वसन मागतात, त्यांना 13 वर्ष एकाच जागी ठेवले आणि अनेक बिल्डर इकडे घुसलेत. आता हे सगळं बिल्डर धार्जिने सुरू आहे. बिल्डर दार्जिने सुरू आहे आणि ज्यांनी आणले ते तिकडचे म्हणजे सो कॉल्ड सगळे तिथलेच लोकप्रतिनिधी आहेत. लोकांना माहिती आहेत कोण आहेत, सगळेच आहेत असं नाही, पण जे आहेत ते लोकांना माहिती आहे. आणि आता त्याच बिल्डरकडनं ते इलेक्शनसाठी पैसे घेणार, मतांसाठी त्या लोकांमध्ये वाटणार आणि त्यांचीच घरं पाडायला पुन्हा ते निवडून येणार. हे लोकांना माहिती आहे. जनता चाणाक्ष आहे. जरी गोरगरीब असली तरी ते हुशार आहेत, त्यांना ते माहिती आहेत. ज्यांनी त्यांना फसवले अशा लोकांना ते आता दारात उभं करत नाही. म्हणजे असंख्य प्रश्न पुढे येत आहेत. जसं की आता आपण तुमचं सेक्टर 22 बद्दल बोलतोय. त्या सेक्टर 22 मध्ये जे एवढे मला तुमच्याकडून प्रश्न कळत आहेत की मग गेल्या 8-9 वर्षात एवढा प्रभाग पाठीमागे गेलाय. म्हणजे एकूण जरी तुमचा प्रभाग पूर्ण तिथं नसला, तुम्ही त्या काळात नसले, पण 12 पासून तर तो 17 पासून तर आहेच. म्हणजे ते विकास कामं झाली नाहीत किंवा झाली तरी ती त्या प्रमाणात झाली नाही, तसा त्याचा अर्थ होतो खरा. आता ज्यावेळेस मी या सगळ्या समस्या तुमच्याकडून ऐकतोय की आणि त्याचं तुम्हाला निराकरण करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा लढत आहे तुम्ही, असं यावेळी दिसतंय. तर सेक्टर 22 मधले अजून असे काही प्रश्न असतील ना, कारण ते तुम्ही एवढं सांगता की 15 बिल्डिंग आहेत, पत्राचा आळा आहे किंवा अनेक गोष्टी आहेत, तर अजून तिथले काही वेगळे विषय आहेत? ही सगळ्यात महत्त्वाची समस्या अशी दिसते, जेव्हा आम्ही फिरतोय आत्ता, तर माझ्या महिला भगिनी सांगतात की आमच्या मुलांना तुम्ही कामधंदे बघा. रोजगाराचा प्रश्न मोठा. रोजगाराचा विषय. ते मुलं काम नसल्यामुळं व्यसनाच्या अधीन झालेले आहेत, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले आहेत. त्यामुळे आमचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. आणि काही ठिकाणी असं आहे, काही मुलांनी UPSC MPSCचे सुद्धा परीक्षेला अटेंड केलेल्या आहेत. काही मुली CA पण झालेल्या आहेत त्या भागामध्ये राहून. बरं. आणि इंग्लिश मिडियमला सुद्धा मुलं जात आहेत, तिकडची लहान मुलं इंग्लिश मिडियमला सुद्धा जात आहेत. विरोधाभास आहे त्या ठिकाणी, पण त्यांना गरज काय? चांगल्या माणसाच्या प्रतिनिधीची. त्यांचं म्हणणे ताई तुम्ही या आणि तुम्ही फक्त आम्हाला मदतीचा हात द्या, तुम्ही आम्हाला आमच्या पाठीमागं उभं राहा, आम्हाला तिथं बदलायचंय, असं त्यांचं कळकळीची मागणी आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आता संपूर्ण आपण बघतो की कमी जास्त प्रमाणामध्ये सगळीकडे असतात. परंतु माझं असं म्हणणं आहे, एक माणूस म्हणून एक माझं असं म्हणणं आहे की ज्याला बदलायचे, ज्याला स्वतःची प्रगती करायची, अशा लोकांना हात देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांना जर आपण मदतीचा हात दिला तर ते आयुष्यभर आपल्याला विसरू शकत नाही. आणि जर ते आपण करू शकलो तर निश्चितपणे आपण त्याच्यासाठी करायचंच, अशी मी मनोमन प्रतिज्ञा केलेली आहे. आणि चांगली लोक तिथं खूप आहेत. थोडेफार काही प्रमाणामध्ये
सगळीकडेच असतात. मग मोठ्या वसाहतीमध्ये त्या उच्चभ्रू वसाहतीत वाईट लोक नसतात का? तसं नसतं. असतात तिथे. पण तिकडे त्या लोकांना दिशाहीनपणा जास्त जाणवतो किंवा भेदाभेद जाणवतो, की आम्ही तिथे राहतो म्हणून आमच्याकडे तुच्छतेने बघितलं जातं. आमचा ॲड्रेस तो आहे म्हणून आम्हाला कुठं कामाला घेत नाहीत. आमचा ॲड्रेस तो आहे म्हणून आमच्याशी कोणी व्यवहार करत नाही. कुठल्या बँका आम्हाला कर्ज देत नाही. इतकं म्हणजे त्यांच्यावर हीनतेने बघितलं जातं. तर त्यांची ती ओळख पुसून त्यांना नव्याने ओळख करून द्यायचं, हे माझं ध्येय आहे असं मला वाटतं. मग यासाठी एकच उत्तर, सुलभाबळे. येस. तरच त्या सेक्टर 22 किंवा या सगळ्या गोष्टीचा विकास होईल. नक्कीच. महत्त्वाचं तेच होतं, कारण प्रश्न सोडवायचे असतील तर त्याला लोकप्रतिनिधी खूप खंबीर आणि खमके असायला पाहिजे असं म्हटलं जातं. आणि उगाच आम्ही तुम्हाला शिवसेनेच्या वाघीण वगैरे म्हणत नाही. त्याचंही कारण तेच आहे खऱ्या अर्थानं. पण हे सगळं ज्यावेळेस तुम्ही एका बाजूला आपण हे सेक्टर 22 मधला एकूण सगळा विषय पाहतोय, त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला तुमचा हा जो यमुनानगरचा निकडीचा जो काय भाग आहे, इथल्याही काही वेगळ्या समस्या आहेत. याच्यावर तुमचं काय हे आहे? आता बघा की हॉकर झोनची एक मोठी समस्या आहे. म्हणजे गेले अनेक वर्ष महानगरपालिकेला हा प्रश्न सुटलेला नाहीये. अनेक सर्वे झाले. अनेक ठिकाणच्या जागा आरक्षित केल्या गेल्या. पण ते हॉकर झोन झाले नाहीत. त्याचा काहीतरी क्रायटेरिया ठरवला पाहिजे. आज साईनाथनगरमधनं चालतही माणूस नीट जाऊ शकत नाही. दोन्ही बाजूला दुतर्फा गाड्या लागलेल्या असतात. तिथे पेइंग गेस्ट म्हणजे जी तरुण बाहेरनं आलेली मुलं आहेत कॉलेज शिक्षणासाठी किंवा हां, किंवा नोकरीसाठी ती तिथं राहतात. मग त्यांना मेसच्या स्वरूपामध्ये तिथे त्यांना पार्किंगला गाड्या ठेवायला अनेक अडचणी आहेत. तर त्या बाबीचा सुद्धा विचार केला पाहिजे. ओपन नाला आहे एक, जो वरून आलेला आहे. म्हणजे सेक्टर 22 पासनं करून निगडीतनं त्या साईनाथनगरच्या पाठीमागनं तो निगडीतनं क्रॉस गेलेला आहे बजाजाटोच्या तिकडे. स्कीम नंबर 9 आहे. तिथं त्या लगतची जी घरं आहेत त्यांना एवढी दुर्गंधी येते त्या नाल्याची. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण घरात राहायचं की नाही. तो नाला बंदिस्त करणं. त्याच्यावरती आपल्याला हॉकर झोन करता येते का? अनेक ठिकाणी आपण इमारत बंदीवर आल्यावर करतात अनेक ठिकाणी, तसं करता येऊ शकतो. करू शकतो. त्याला म्हणजे कुठल्या प्रकारच्या उपाययोजना करून त्या गोष्टी आपण करू शकतो. तर त्याची पण गरज आहे. आज साईनाथनगरचा भाग सुद्धा वेल प्लॅन नाहीये. तिथे जे छोटे-छोटे प्लॉट आहेत किंवा लोकांना अंतर्गत ज्या रस्त्यांच्या सुविधा पाहिजेत, ज्या काही लाईटच्या समस्या आहेत, लाईट पण खूप वेळा जाते. आज आय-टी मधले वर्क फ्रॉम होमवाले लोकं खूप आहेत. त्यांना लाईट गेल्यानंतर स्वतःचं काम करता येत नाही, वायफाय बंद होतात. त्या समस्या आहेत. लाईट गेल्यानंतर दिवसाआड पाणी असल्यानंतर ज्या दिवशी पाणी आहे त्या दिवशी लाईट गेली ती इमारत तिथे जाय बाकीच्या लोकांना पाणी भरता येत नाही. म्हणजे समस्या खूप आहेत. पण त्या समस्यांचं निराकरण तात्पुरत्या स्वरूपाचं केलं जातं. लाँग टर्म त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. लोकांच्या अपेक्षा आहेत की माझं तर मत आहे की समस्याच येऊ नयेत. कारण लोकप्रतिनिधी त्यासाठी असतो ना, अन्न, नागरी पुरवठा ते सगळ्या गोष्टी देणं काय ते त्यांचं काम आहे. आज यमुनानगर एवढं म्हणजे कुंडी विरहित वॉर्ड हा तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आर.बी. कोंडे साहेब असताना आपला हा वॉर्ड पहिल्यांदा कुंडी विरहित झाला. अच्छा, पहिलं म्हणजे मी सगळी कामं जी महानगरपालिकेत झाली ती पहिली का तुमच्याकडे झाली? मी या वॉर्डमध्ये केली, हक्काने केली, फॉलोअप करून केली. पण ती कामं सगळी या ठिकाणी मी करून घेतली. नाना-नानी पार्क सुद्धा शहरातलं पहिलं मुंबईच्या धर्तीवरती मुंबईला जे गिरगाव चौपाटीच्या तिथे प्रमोद आमचे नवलकर होते तत्काल म्हणजे आता ते नाही आहेत. सांस्कृतिक म्हणते. हां, सांस्कृतिक मंत्री त्यांनी तिथे केलं होतं. तर त्याच प्रकारचं आणून मी त्यांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन त्या नाना-नानी पार्कचं केलं होतं. नंतर दादा-दादी पार्क झालं, नंतर बरेचसे झाले. ज्येष्ठ नागरिक संघाचं विरंगुळा केंद्र सुद्धा शहरातलं आमचं पहिलं आहे यमुनानगरचं. त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी नागरी विरंगुळा केंद्र झाले आणि ज्येष्ठ नागरिक संघ रजिस्टर्ड पहिला सुद्धा आमचा आहे यमुनानगरचा अख्ख्या शहरामध्ये. आज आमच्या यमुनानगरमध्ये असेल, साईनाथनगरमध्ये असेल, असे आता 5 मोठे ज्येष्ठ नागरिक संघ झालेले आहेत. त्या लोकांनाही आता सुविधांचा अभाव आहे. एक झाले तर त्यांना आता आम्हाला 4 करून द्यायचे राहिलेले आहेत. अजून वृद्ध महिला आहेत, ज्यांना सरकारी ज्या योजना आहेत, त्या आमच्या सेक्टर 22च्या लोकांना माहिती नाहीत किंवा इथल्या पण लोकांना बऱ्याच प्रमाणात माहिती नाहीत. ते त्यांना लाडक्या बहिणीमुळं सगळ्यांना ते मिळतायत पैसे. परंतु बाकीच्या ज्या सुविधा आहेत, त्या सुद्धा तरुणांच्यासाठी आहेत. शासकीय जेवढ्या योजना आहेत, ते आम्ही आमचं तिथे ऑफिस सुरू करणार त्या परिसरामध्ये आणि त्या सगळ्या सुखसुविधा ज्या आहेत, असं मी म्हणत नाही सगळा जादूची कांडी फिरवणं चमत्कार होईल. पण प्रत्येक याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही ती कामं करणार. आता पाठीमागं तुम्ही केलेली खूप चांगली कामं या प्रभागासाठी. त्याच्यातला स्विमिंग पूल असेल किंवा इतर कामे. आज त्याची दुरवस्था झालेली आहे. तर ते पुन्हा नव्यानं स्विमिंग
पुलाची बांधणी होणार का किंवा काय? कारण अनेक ठिकाणी स्विमिंग पूल परत नव्याने बांधले गेले. नाही, आमचा स्विमिंग पूल हा नवीन नॉर्म्स प्रमाणे झालेला आहे. म्हणजे जो डेप्थ त्याची होती ती कमी करून घेतलेली आहे. कारण प्राधिकरणाचे तिथे 2-3 ॲक्सिडेंट झाले. ते नव्याने ते सगळं करून झालंय, तरी पण तो बंद आहे. ओके. त्यामुळे त्याचं काय करायचं ते आता तो कधी बंद होणार नाही असं चालू करायचं आहे मला. सीसीटीव्ही संदर्भातलं सुद्धा तुमचं काहीतरी विजन आहे असं असं मला हो, आता सीसीटीव्हीची गरज आणि त्याचं ते मॉनिटर जे त्यांचं कंट्रोलिंग हे पोलीस चौकीबरोबरच असलं पाहिजे. ओके. मग अशा प्रकारचं एक कंट्रोल रूम ते सीसीटीव्हीचं आम्ही करण्याचं माझं मानस आहे. प्रभावित. आणि ज्या भागामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी आहेत, त्या भागामध्ये सीसीटीव्ही पहिले लागले गेले पाहिजे. मेन रस्त्यात आता आमच्याकडे चेन स्क्रॅचिंग वगैरे बऱ्याच प्रमाणात कमी झालं कमी होतं. आता सेक्टर 22 ला ते आवश्यकता लोकांना वाटते. त्यामुळे तिथे सगळ्यात पहिलं ते काम सुरू करायचं. आता निवडणुकीला सामोरं जाताना असं काही चॅलेंज वाटतं का? चॅलेंज म्हणजे जो भाग आहे आता जिथं अजिबातच विकास कुठं दिसत नाही, विकास हरवलेला आहे. तिथं काम करणं, तिथं बजेट सगळं जेवढं लागतंय तेवढं आणणं. वेळप्रसंगी महापालिकेचं कमी पडलं तर शासनाकडनं शासनाकडून घेणं. तुम्ही शासनामध्ये सुद्धा आहात, तर त्याचाही तुम्हाला फायदा करून घेता येईल. तो निधी घ्यायचा. वाटलं तर खासदार फंड आहे, आमचे श्रीरंगाप्पा बारणे खासदार आहेत, त्यांच्याकडनं घ्यायचा. ज्या काही विषय आहेत म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे त्याच्यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून त्या गोष्टी आपल्या वॉर्डपर्यंत आणायच्या. पण ध्येय एकच आहे की पूर्णपणे प्रभागाचा सर्वांगीण विकास. येस. सर्वांगीण विकास हेच माझं काम. आणि उत्तर एकच, सुलभा उबाळे. येस. नक्कीच. ह्या होत्या शिवसेनेच्या रणरागिणी सुलभाताई उबाळे. आज आपण यांच्याशी अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. मी बोलबिंदासच्या प्रेक्षकांना आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या रहिवाशांना आवर्जून ही मुलाखत पाहावी असं मी आवर्जून सांगेन. ही मुलाखत फक्त एखाद्या पक्षाची एखादी पदाधिकारी म्हणून नाही, तर शहरामध्ये विकास करण्याकरता आपण विजन काय ठेवलं पाहिजे आणि नागरिकांसाठी तडप्याने काम कसं करायला पाहिजे, सामाजिक दृष्टिकोन कसा असायला पाहिजे, या सगळ्यासाठी ही मुलाखत माझ्या माहितीप्रमाणे निश्चितच लोकांसाठी गरजेची आहे.